एक स्वयंपाक बनवण्यासाठी आपण दररोज जे तेल वापरतो ते रिफाइंड वापरण्याऐवजी मोहरी, शेंगदाणा किंवा सूर्यफूलचे घाणीचे तेल वापरावे। 2. ज्यांना वजन वाढवायचे असते त्यांनी शक्यतो म्हशीचे दूध आणि म्हशीच्या दुधापासून बनलेले डेअरी प्रोडक्ट खावेत, त्यामुळे वजन फास्ट वाढण्यात मदत होते। 3. पाणी पिण्यासाठी देखील प्लास्टिकच्या बॉटल वापरू नये, त्याऐवजी स्टीलच्या किंवा कॉपरच्या बॉटल्स वापराव्यात, त्यामुळे आपले आरोग्य चांगले राहील। 4. मुलांना स्कूलमध्ये टिफिन देताना शक्यतो प्लास्टिकच्या टिफिनमध्ये जेवण देऊ नका, त्यामुळे दररोज थोड्या प्रमाणात प्लास्टिक मुलांच्या पोटात जाईल, त्याऐवजी तुम्ही स्टीलचा टिफिन देऊ शकता। 5. जेव्हाही आपण तूप बनवतो त्यावेळेस बेरीमध्ये बरेच असे तूप शिल्लक राहते, ते काढण्यासाठी तूप कढवलेल्या भांड्यात गरम पाणी घालून भांडे रात्रभर फ्रीजमध्ये ठेवा, दुसऱ्या दिवशी तूप वेगळे झालेले दिसेल। 6. जर लसूण साठवून ठेवायचा असेल तर 2 वेळा कडक उन्हामध्ये चांगला वाळवून त्यानंतर साठवावा, लसूण जास्त दिवस टिकून राहतो। 7. लसूणची चटणी बनवताना त्यामध्ये थोडे खोबरे देखील बारीक करून घालावे, यामुळे चटणी छान बनते आणि चवीला देखील टेस्टी लागते। 8. गाजरचा हलवा बनवण्यासाठी कोवळ्या गाजर ऐवजी मोठी गाजर आणावी, म्हणजे किसायलाही वेळ कमी लागतो आणि हलवा देखील चविष्ट लागतो। 9. जेवणानंतर थोडीशी बडीशेप आणि मोठी खडीसाखर खाल्ल्याने जेवण लवकर पचते आणि आपली स्मरणशक्ती देखील वाढते। 10. तुमच्या चेहऱ्याचा रंग जर पिवळा होत असेल तर जाणून घ्या तुमच्यात रक्ताची कमतरता आहे। 11. तुम्हाला कोलेस्ट्रॉल कमी करायचं असेल तर दुपारी मुठभर हरभरा नक्की वापरावा। 12. भिजवलेले बदाम सकाळी रिकामे पोटी खाल्ल्याने शरीरात ऊर्जा टिकून राहते, नट्स खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते। 13. पालकाचा रस पिल्याने केसांची लांबी झपाट्याने वाढते। 14. कॅल्शियम प्रमाणे मॅग्नेशियम हाडांसाठी तितकेच महत्त्वाचे असते, काजू मधील कॅल्शियम आणि मॅग्नेशियम दोन्ही हाडे मजबूत करण्यास मदत करतात। 15. कोमट पाण्यात चिमूटभर मीठ मिसळून गुळण्या केल्याने खोकला आणि सर्दीमध्ये खूप आराम मिळतो, घशाला आराम मिळतो आणि खोकल्यापासून आराम मिळतो। 16. हातावर पिवळेपणा दिसल्यास शरीरात लोहाची कमतरता असू शकते, अशा परिस्थितीत केळीचा वापर करणे फायदेशीर ठरू शकते। 17. भाज्या ताज्या ठेवायच्या असतील तर एका पाण्याच्या भांड्यात लिंबाचा रस मिसळा आणि त्यात भाज्या धुवा, यामुळे भाज्या आठवडाभर ताज्या राहतील। 18. कांद्यामध्ये लिंबाचा रस मिसळून प्यायल्याने उलट्या लगेच थांबतात। 19. गॅसमुळे डोकेदुखी होत असेल तर 1 चमचा लसणाचा रस प्या, यामुळे डोकेदुखी दूर होईल। 20. भिजवलेले बदाम आणि अक्रोडाचे सेवन करा, यामुळे सांध्याची मजबूती टिकून राहते, अक्रोड आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे। 21. आपल्या मुलांना निरोगी फळे आणि संपूर्ण धान्य आणि दुधाचे पदार्थ खायला द्या, जेणेकरून त्यांचे आरोग्य चांगले राहील। 22. हिरवी मिरची आरोग्यासाठी खूप चांगली असते, पण तिचे सेवन जास्त केल्याने चेहऱ्यावर सुरकुत्या वाढतात आणि छातीत जळजळ देखील होते, त्यामुळे प्रत्येक जेवणासोबत फक्त 1 किंवा 2च हिरव्या मिरच्यांचे सेवन केले पाहिजे। 23. रोज संध्याकाळी मनुका खाल्ल्याने शरीराला शक्ती मिळते। 24. जर तुम्हाला अशक्तपणा जाणवू लागला तर 2 खजूर मिसळून दूध प्यायल्याने अशक्तपणा दूर होतो। 25. जास्त थंड पाण्याचे सेवन केल्याने चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात। 26. कडुलिंबाची सात पाणी रोज चावून खाल्ल्याने मधुमेह नियंत्रणात राहतो। 27. दृष्टी कमजोर असेल तर मध मिसळून दूध प्यायल्याने दृष्टी सुधारते। 28. जर तुम्ही ॲल्युमिनियमच्या भांड्यात अन्न शिजवता असाल तर स्वयंपाक करताना त्यात कधीही लिंबाचा रस घालू नका। 29. मसे मुळापासून दूर करण्यासाठी लसणाची पेस्ट 1 महिना रोज लावा, यामुळे मसे लवकर दूर होतील। 30. मेथी दाण्यांचे सेवन केल्याने गुडघेदुखी पासून आराम मिळतो। 31. जर तुम्हाला तीव्र खोकल्याचा त्रास होत असेल तर आल्याच्या छोट्या तुकड्यांमध्ये चिमूटभर मीठ टाकून दाताखाली दाबा, यामुळे आल्याचा रस हळूहळू घशात जाण्यास मदत होईल आणि खोकल्यापासून आराम मिळेल। 32. रताळू विकत घेताना शक्यतो गडद रंगाचे घ्यावेत, म्हणजे ते खायला खूप गोड लागतात, तसेच त्यांना शिरा देखील कमी असतात,
त्या उलट फिकट रंगाचे रताळू खायला फारसे गोड व चविष्ट लागत नाही आणि त्यांच्यावर शिरा देखील जास्त असतात। 33 मूग भजी कुरकुरीत होण्यासाठी भजीच्या बॅटर मध्ये 2 ते 3 चमचे गरम तेल घालावे, भजी अगदी कुरकुरीत होते। 34 पनीर बनवताना त्यात लिंबाचा रस किंवा सायट्रिक पावडर कमी प्रमाणात घालावी। पनीरला लिंबाचा वास येतो आणि चव देखील बदलते। 35 आपल्या घराजवळून जर थोड्याच अंतरावर भाजी मार्केट असेल तर शक्यतो आठवडाभराच्या भाज्या एकदाच आणून ठेवण्यापेक्षा 1-2 दिवसांनी रोज फ्रेश भाजी आणावी, कारण फ्रेश भाजी चवीला छान लागते, तसेच शिजायला देखील कमी वेळ लागतो। त्याउलट भाजी जर फ्रेश नसेल तर थोडीशी चवीला कमी चविष्ट लागते आणि शिजायला देखील वेळ थोडा जास्त लागतो। 36 कोणताही पदार्थ चवदार होण्यासाठी कांद्याचा वापर थोडा जास्त करावा। 37 आठवड्यातून किमान एकदा फ्रीज मधून नको असलेल्या गोष्टी बाहेर काढाव्या आणि फ्रीज स्वच्छ करावे, यामुळे फ्रीजमध्ये वास येत नाही। 38 आलं साठवण्यासाठी बाजारातून आणल्यावर स्वच्छ धुवून उन्हामध्ये वाळवून डब्यामध्ये ठेवावे, आले तसेच राहते। 39 सिलेंडर जास्त दिवस टिकावा म्हणून नियमितपणे गॅसचे बर्नर स्वच्छ करत राहावे। बर्नर बुडतील एवढ्या गरम पाण्यामध्ये 1 लिंबू पिळून थोडासा खाण्याचा सोडा आणि मीठ टाकून रात्रभर तसेच पडू द्यावे। दुसऱ्या दिवशी बर्नर घासून स्वच्छ करावे, यामुळे जास्त गॅस वाया जात नाही आणि सिलेंडर जास्त दिवस टिकतो। 40 कांदे उभे चिरून 2 ते 3 दिवस उन्हामध्ये वाळवून साठवून ठेवल्यास बिर्याणीसाठी किंवा मसाल्याच्या भाजीसाठी झटपट वापरता येतात। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। वरील टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा, त्यासोबत आपल्या फ्रेंड्स फॅमिली सोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या एकवीरा किचन या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।